गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सोल्युशन हा जो चॅप्टर आहे, सोल्युशन या चॅप्टरमधील राऊल्स लॉ या लॉचा स्टडी करणार आहे. तर या लॉचा स्टडी करत असताना या लॉ मध्ये काही बेसिक टर्म आहेत. तर सुरुवातीला आपण हा लॉ अंडरस्टँड करण्यासाठी काही बेसिक टर्म आहेत, त्या बेसिक टर्मचा आपण पहिल्यांदा स्टडी करणार आहे आणि त्यानंतरनं मग राऊल्स लॉचा स्टडी करणार आहे. तर पहा, राऊल्स लॉ मध्ये पहिली जी बेसिक टर्म आहे ती आहे वेपर प्रेशर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहे वेपर प्रेशर या टर्मचा. वेपर प्रेशर, ठीक आहे. तर वेपर प्रेशर म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर ऑफ लिक्विड इज कॉल्ड वेपर प्रेशर. पुन्हा एकदा पहा कन्सेप्ट काय आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर ऑफ लिक्विड इज कॉल्ड वेपर प्रेशर, ठीक आहे. तर या डेफिनेशन मध्ये ऍक्च्युअल कन्सेप्ट काय दिलेला आहे पहा. एक एक्झाम्पल पाहू. समजा आपण एक कंटेनर घेतलेला आहे आणि या कंटेनरमध्ये आपण व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स घेणार आहे. या कंटेनरमध्ये आपण व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स घेणार आहे. म्हणजे हा जो लिक्विड सबस्टन्स आहे याला आपण व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स म्हणणार आहे. व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स, ठीक आहे. म्हणजे हा व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स आहे. व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स म्हणजे काय? जो सबस्टन्स इझिली इव्हॅपोरेट होतो. नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा एखादा सबस्टन्स इव्हॅपोरेट होत असेल तर आपण त्या सबस्टन्सला म्हणणार आहे व्हॉलाटाईल सबस्टन्स, ठीक आहे. आणि हा जो कंटेनर घेतलेला आहे तर या कंटेनरचा जो टॉपचा पोर्शन आहे या ठिकाणी आपण कॅप लावणार आहे, जेणेकरून या ठिकाणी ज्या वेपर तयार होणार आहेत त्या वेपर बाहेर जाणार नाहीत. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स आहे या व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्सला तुम्ही काय करणार आहे, हीट करणार आहे. मग या लिक्विड सबस्टन्सला हीट केल्यानंतर तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी काय तयार होणार आहे, वेपर तयार होणार आहे. म्हणजे हा लिक्विड सबस्टन्स हीट केल्यानंतर या ठिकाणी वेपर तयार होणार आहेत, ठीक आहे. वेपर तयार होणार आहेत. मग या लिक्विड सबस्टन्सच्या वेपर तयार होणार आहेत, ठीक आहे. आणि वेपर तयार झाल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की समजा या ठिकाणी आपण 100 ml सबस्टन्स घेतलेला आहे. व्हॉलाटाईल लिक्विड सबस्टन्स किती घेणार आपण, 100 ml घेतलेला आहे. आणि हा 100 ml लिक्विड सबस्टन्स जो घेतलेला आहे त्यापैकी 50% लिक्विड सबस्टन्सचं इव्हॅपोरेशन झालेलं आहे. काय म्हणतोय बघा, 50%चं काय झालेलं आहे, इव्हॅपोरेशन. म्हणजे या ठिकाणी ज्या वेपर तयार झालेले आहेत या वेपर 50% लिक्विड सबस्टन्सच्या वेपर तयार झालेले आहेत. आणि या ठिकाणी जो लिक्विड सबस्टन्स असणार आहे तो काय असणार आहे, 50% असणार आहे. म्हणजेच मला सांगायचं आहे की या ठिकाणी जो लिक्विड सबस्टन्स आहे या लिक्विड सबस्टन्समध्ये 2 प्रोसेस होणार आहेत. एक म्हणजे इव्हॅपोरेशन, एक म्हणजे कोणती प्रोसेस असेल, इव्हॅपोरेशन. आणि दुसरी म्हणजे कोणती असणार आहे, कंडेन्सेशन. अशा 2 प्रोसेस असणार आहेत, ठीक आहे. पहा, या ठिकाणी लिक्विड सबस्टन्स हीट केल्यानंतर त्या लिक्विड सबस्टन्स पासून वेपर तयार होणार आहेत. लिक्विड सबस्टन्स पासून काय होणार आहेत, वेपर तयार होणार आहेत, ठीक आहे. आणि वेपर तयार झाल्यानंतर या ठिकाणी 2 टाईपच्या प्रोसेस तयार होणार आहेत. त्यापैकी एक असेल इव्हॅपोरेशन आणि एक असणार आहे कंडेन्सेशन. म्हणजेच लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये, लिक्विड सबस्टन्सचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होणार. या प्रोसेसला आपण म्हणणार आहे इव्हॅपोरेशन. काय म्हणणार आहे, इव्हॅपोरेशन. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होत असेल तर आपण त्याला म्हणणार आहे इव्हॅपोरेशन, ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या ज्या वेपर आहेत याला आपण गॅस म्हणणार आहे. आणि गॅस याचं कन्व्हर्जन डायरेक्ट लिक्विडमध्ये होत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, कंडेन्सेशन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, कंडेन्सेशन. मग मला सांगायचं आहे
की सुरुवातीला आपण जो लिक्विड सबस्टन्स घेतलेला आहे तो लिक्विड सबस्टन्स बॉईल केल्यानंतर या ठिकाणी वेपर तयार होणार आणि वेपर तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशन तयार होणार. इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय, तर रेट ऑफ इव्हॉपोरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. म्हणजे या ठिकाणी दोन प्रोसेस ज्या आहेत, इव्हॉपोरेशन आणि कंडेन्सेशन, या दोन्ही प्रोसेसचा रेट ज्यावेळेस इक्वल होणार आहे त्यावेळेस त्या कंडिशनला आपण म्हणणार इक्विलिब्रियम कंडिशन. काय म्हणणार आहे, इक्विलिब्रियम कंडिशन म्हणणार आहे. आणि अशा इक्विलिब्रियम कंडिशन या ठिकाणी तयार झाल्यानंतर या ठिकाणी वेपरचं जे प्रेशर असणार आहे, काय म्हणतोय बघा, रेट ऑफ इव्हॉपोरेशन मध्ये काय होणार, लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होणार. त्याचबरोबर कंडेन्सेशन म्हणजे काय, गॅसचं पुन्हा लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आणि अशा दोन्ही प्रोसेस ज्यावेळेस इक्विलिब्रियम कंडिशनला असतील आणि त्यावेळेस जे वेपर प्रेशर असणार आहे, तर त्यावेळेस जे वेपर प्रेशर असणार किंवा त्याच्या या ठिकाणी वेपर जे असणार आहेत, तर त्या वेपर या ठिकाणी या लिक्विड सरफेसवरती काय करणार आहेत, प्रेशर अप्लाय करणार आहेत. या ठिकाणी ज्या वेपर असणार आहेत तर या वेपर लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर अप्लाय करणार आहेत आणि त्याच प्रेशरला आपण म्हणणार आहे वेपर प्रेशर. या ठिकाणी तुम्ही म्हणलेलं आहे प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर ऑन किंवा ऑफ लिक्विड. ज्यावेळेस वेपर लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर अप्लाय करणार त्याच प्रेशरला आपण काय म्हणणार आहे, वेपर प्रेशर. म्हणजे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की इक्विलिब्रियम कंडिशनला रेट ऑफ इव्हॉपोरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशन येणार आणि इक्विलिब्रियम कंडिशनला किंवा इक्विलिब्रियम तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेपर तयार होणार आहेत तर त्या वेपरचा लिक्विडच्या सरफेसवरती जो प्रेशर अप्लाय होणार आहे, वेपरमुळे जे प्रेशर तयार होणार आहे लिक्विडच्या सरफेसवरती त्यालाच आपण काय म्हणतो, वेपर प्रेशर. ठीक आहे, तर हा पहिला पॉइंट झाला राउल्ट्स लॉ मधील वेपर प्रेशर. त्यानंतर हा जो वेपर प्रेशर आहे किंवा हे जे वेपर प्रेशर टर्म आहे, तर या वेपर प्रेशरवरती कोणते फॅक्टर अफेक्ट करणार आहेत, या वेपर प्रेशरवरती कोणते फॅक्टर अफेक्ट करणार आहेत, म्हणजे वेपर प्रेशरचा रेट वाढतो, वेपर प्रेशरचा रेट कमी होतो, हे कशावरती डिपेंड आहे, तर काही फॅक्टरवरती डिपेंड आहे. तर आपण म्हणतो फॅक्टर अफेक्टिंग ऑन वेपर प्रेशर. त्यापैकी पहिला जो फॅक्टर आहे तो आहे नेचर ऑफ सॉल्व्हंट हा फॅक्टर आहे. नेचर ऑफ सॉल्व्हंट हा फॅक्टर आहे. पहिला जो फॅक्टर आहे तो आहे नेचर ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की वेपर प्रेशरचा रेट हा वाढतो, त्याचबरोबर वेपर प्रेशरचा रेट कमी होतो. हे कशावरती डिपेंड आहे, तर त्यामध्ये असणाऱ्या नेचर ऑफ सॉल्व्हंट वरती. आता नेचर ऑफ सॉल्व्हंट म्हणजे काय, की या ठिकाणी आपण जो लिक्विड सबस्टन्स घेतलेला आहे तर या लिक्विड सबस्टन्स आपण काय म्हणणार आहे, सॉल्व्हंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, सॉल्व्हंट. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जो तुम्ही सॉल्व्हंट सबस्टन्स घेतलेला आहे तर त्या सॉल्व्हंट सबस्टन्स मध्ये या ठिकाणी जो लिक्विडचा सरफेस आहे तर या सरफेसवरती काय असणार आहेत, मॉलिक्यूल असणार आहेत लिक्विड पार्टिकलचे किंवा या लिक्विड वॉलटाईल लिक्विड सबस्टन्स जो आहेत त्या वॉलटाईल लिक्विड सबस्टन्सचे या ठिकाणी काय असणार आहेत, मॉलिक्यूल असणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी वॉलटाईल लिक्विड म्हणजेच सॉल्व्हंट आहे. म्हणजे या ठिकाणी सॉल्व्हंटचे या ठिकाणी काय असणार आहेत, मॉलिक्यूल असणार आहेत. आणि या मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स समजा स्ट्रॉंग असेल, काय म्हणतोय बघा, या मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असेल तर वेपर प्रेशरचा रेट काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि जर या मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असेल तर वेपर प्रेशरचा रेट काय असणार आहे, जास्त असणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मग रिलेशन, वेपर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इंटरमॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे, आता हे जे रिलेशन आहे या रिलेशन मध्ये मला काय सांगायचं आहे, पहा की मी तुम्हाला सांगितलं हे जे सॉल्व्हंट आहे किंवा हा जो लिक्विड सबस्टन्स आहे या लिक्विड सबस्टन्स मध्ये जो लिक्विडचा सरफेस आहे या लिक्विडच्या सरफेसवरती काय असणार आहेत,
या ठिकाणी मॉलिक्यूल असणार आहेत या लिक्विडचे किंवा या सॉल्व्हंटचे काय असणार आहेत, मॉलिक्यूल असणार आहेत. आणि या मॉलिक्यूलमध्ये म्हणजे या मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जर स्ट्रॉंग असेल, या मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जर स्ट्रॉंग असेल तर लक्षात ठेवा, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल तर वेपर प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. वेपर प्रेशर काय असणार, कमी असणार. आणि जर इंटरमॉलिक्युलर फोर्स वीक असेल तर वेपर प्रेशरचा रेट काय असणार आहे, हाय असणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही काही सांगू शकता की वेपर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स समजा इन्क्रीज झाला, इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढला, म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होणार, स्ट्रॉंग होणार. आणि स्ट्रॉंग झाल्यानंतर वेपर प्रेशरचा रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. जर मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर या ठिकाणी फोर्स जास्त असणार, म्हणजे वेपर प्रेशर कमी होणार आहे. आणि मॉलिक्यूलमध्ये जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल किंवा या ठिकाणी यांच्यामधला जो फोर्स आहे या दोन मॉलिक्यूल मधला फोर्स जर वीक असेल तर लक्षात ठेवा वेपर प्रेशरचा रेट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे वेपर प्रेशरचा रेट हा कशावरती डिपेंड असणार आहे, तर त्या सॉल्व्हंटमध्ये असणारे मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलमध्ये असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सवरती डिपेंड असणार आहे. जर फोर्स स्ट्रॉंग असेल तर वेपर प्रेशर काय असणार आहे, वीक असणार आहे, वेपर प्रेशर कमी असणार आहे. आणि फोर्स वीक असेल तर वेपर प्रेशरचा रेट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर हा पहिला पॉइंट झाला नेचर ऑफ सॉल्व्हंट. त्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे जो वेपर प्रेशरवरती इफेक्ट करतो तो आहे टेम्परेचर. आता टेम्परेचर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता, तर पहा टेम्परेचर आणि वेपर प्रेशरचं रिलेशन, टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेपर प्रेशर. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय घेणार आपण, वेपर प्रेशर घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो टेम्परेचर वाढल्यानंतर किंवा टेम्परेचर इन्क्रीज होणार त्यावेळेस वेपर प्रेशर सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ज्या पद्धतीने टेम्परेचर इन्क्रीज होणार त्याच परस्पर किंवा त्याचबरोबर काय होणार आहे, वेपर प्रेशर सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर वेपर प्रेशर सुद्धा काय होणार, इन्क्रीज होणार आहे. आणि टेम्परेचर कमी झालं की वेपर प्रेशरचा रेट सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी तुम्ही दोन फॅक्टर पाहिले, नेचर ऑफ सॉल्व्हंट आणि टेम्परेचर. तर हे जे दोन फॅक्टर आहेत तर या दोन फॅक्टरवरती वेपर प्रेशरचा रेट काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण पहिली जी टर्म पाहिलेली आहे की वेपर प्रेशर, तर या वेपर प्रेशर ही जी टर्म आहे किंवा या ठिकाणी तुम्ही पाहिलं की लिक्विड सबस्टन्स, या लिक्विड सबस्टन्सला बॉईल केल्यानंतर या ठिकाणी वेपर तयार होणार आहेत आणि या वेपर जे प्रेशर आहे त्या लिक्विडच्या सरफेसवरती अप्लाय होणार, म्हणून या ठिकाणी आपण याला वेपर प्रेशर म्हणणार आहे. आणि या वेपर प्रेशर टर्मचा यूज तुम्हाला राउल्ट्स लॉ मध्ये करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट सांगितला वेपर प्रेशर म्हणजे काय. आता यानंतर अजून एक टर्म आहे, ती कोणती आहे पहा. सेकंड जी टर्म आहे ती आहे टर्म वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. या ठिकाणी सेकंड टर्म आहे त्यामध्ये वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड किंवा प्युअर सॉल्व्हंट, और आपण त्याला म्हणू शकतो लिक्विड, प्युअर सॉल्व्हंट और लिक्विड किंवा कंपोनंट म्हटलं तरी चालेल. बघा सेकंड टर्म काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट किंवा वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. ठीक आहे. तुम्ही या डायग्राम मध्ये पाहू शकता की या ठिकाणी आपण हा जो क्लोज्ड कंटेनर घेतलेला आहे, या क्लोज्ड कंटेनरमध्ये या ठिकाणी मी जो लिक्विड सबस्टन्स घेतलेला आहे त्या लिक्विड सबस्टन्सला आपण ए नाव देणार आहे. मग या ठिकाणी हा जो लिक्विड सबस्टन्स आहे तर हा जो लिक्विड सबस्टन्स आहे याला आपण काय नाव दिलेले आहे, ए नाव दिलेलं आहे. मग या लिक्विड सबस्टन्सला आपण काय करणार आहे, हीट करणार आहे. या लिक्विड सबस्टन्सला आपण हीट करणार आणि हीट केल्यानंतर या ठिकाणी वेपर तयार होणार आहेत. या ठिकाणी काय तयार होणार आहेत, या लिक्विड सबस्टन्सच्या या ठिकाणी तुम्हाला जे स्पॉट दिलेले आहेत, हे जे स्पॉट आहेत किंवा हे जे डार्क पॉइंट आहेत यांना आपण वेपर म्हणणार आहे. मग हा ए सबस्टन्स, लिक्विड सबस्टन्स हीट केल्यानंतर, बॉईल केल्यानंतर या सबस्टन्स पासून या ठिकाणी काय तयार होणार आहेत, वेपर तयार होणार आहेत. मग या ठिकाणी या ज्या वेपर तयार होणार आहेत या वेपरला आपण म्हणणार आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर
लिक्विड, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड, किंवा आपण म्हणणार आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड आपण काय घेतलेलं आहे तर ए घेतलेलं आहे. प्युअर लिक्विड कोणतं घेतलेलं आहे? ए घेतलेलं आहे. नीट पहा मी काय सांगतोय की या ठिकाणी आपण ए हा लिक्विड कॉम्पोनंट घेतलेला आहे किंवा ए हा सबस्टन्स आहे लिक्विड, आणि ए जो लिक्विड सबस्टन्स आहे या लिक्विड सबस्टन्स या ठिकाणी हा सबस्टन्स बॉईल केल्यानंतर या ठिकाणी वेपर तयार झालेले आहेत आणि त्या वेपरमुळे या ठिकाणी जे प्रेशर तयार झालेले आहे त्या प्रेशरला आपण म्हणणार वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए. आता प्युअर लिक्विड ए असं का म्हणलेलं आहे? कारण या ठिकाणी ज्या वेपर तयार झालेले आहेत किंवा या ठिकाणी जे वेपर प्रेशर तयार झालेले आहे हे वेपर प्रेशर फक्त आणि फक्त एकाच कंपोनंट मुळे तयार झालेले आहे. हे वेपर प्रेशर फक्त आणि फक्त एकाच कंपोनंट मुळे तयार झालेले आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? प्युअर लिक्विड ए, की एकच कंपोनंट आहे ए आणि एकाच कंपोनंट मुळे जे वेपर प्रेशर तयार होणार त्याला आपण म्हणणार आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड कंपोनंट ए. ठीक आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे की प्युअर लिक्विडचं जे वेपर प्रेशर असणार आहे, लक्षात ठेवा, समजा या ठिकाणी जे वेपर प्रेशर तयार झालेलं आहे प्युअर लिक्विड ए कंपोनंटचं किंवा ए सबस्टन्स पासून जे वेपर प्रेशर तयार झालेलं आहे प्युअर, तर हे वेपर प्रेशर जे आहे हे कॉन्स्टंट असणार आहे, त्यामध्ये बदल होत नाही. काय म्हणतोय बघा, या ठिकाणी वेपर प्रेशरचा जो रेट असणार आहे हा वेपर प्रेशरचा रेट किंवा हे जे वेपर प्रेशर आहे ते वेपर प्रेशर काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे सिंगल सबस्टन्स पासून तयार झालेलं वेपर प्रेशर ते वेपर प्रेशर काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. ही टर्म याच्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. ठीक आहे. आणि यासाठी आपण सिम्बॉल देऊ शकतो या ठिकाणी पी नॉट ए, म्हणजे मला सांगायचं आहे की ए हा जो कंपोनंट घेतलेला आहे लिक्विड सबस्टन्स हा सिंगल लिक्विड सबस्टन्स आहे आणि या सिंगल लिक्विड सबस्टन्स या ठिकाणी जे प्युअर वेपर प्रेशर आपण घेतलेलं आहे, प्युअर वेपर प्रेशर घेतलेलं आहे ते प्युअर वेपर प्रेशर काय आहे? पी नॉट ए आहे. म्हणजे ए या कंपोनंटचं प्युअर वेपर प्रेशर काय आहे? पी नॉट ए घेणार आहे, ए घेणार आहे. बरोबर का? जर आपण इथं बी कंपोनंट घेतला असता तर बी कंपोनंटसाठी प्युअर वेपर प्रेशर आपण घेणार आहे पी नॉट बी. बरोबर आहे का? हे घेऊ शकतो. किंवा सी जर आपण कंपोनंट असेल लिक्विड सबस्टन्स तर या ठिकाणी सी या कंपोनंटचं प्युअर वेपर प्रेशर काय घेणार? पी नॉट सी घेणार आहे. ठीक आहे. तर ही झाली सेकंड टर्म वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. या ठिकाणी पहिल्यांदा आपण वेपर प्रेशर म्हणजे काय स्टडी केलं, त्यानंतर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट म्हणजे काय याचा स्टडी केलेला आहे. आता आपण तिसरी टर्म कोणती आहे ती पाहणार आहे. यानंतर तिसरी जी टर्म आहे ती आपण पाहणार आहे पार्शल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. पहिली टर्म वेपर प्रेशर, दुसरी टर्म आपण पाहिली वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड, आणि आता तिसरी टर्म आपण पाहत आहे पार्शल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. ही तिसरी टर्म आहे. मग पार्शल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे काय आहे पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपण जो कंटेनर घेतलेला आहे, आता या कंटेनरमध्ये आपण दोन लिक्विड सबस्टन्स घेणार आहे, दोन लिक्विड सबस्टन्स घेणार आहे. मगाशी आपण काय पाहत होतो? एकच लिक्विड सबस्टन्स घेत होतो आणि एका लिक्विड सबस्टन्स पासून जे वेपर प्रेशर तयार होत होतं त्याला आपण म्हणलेलं आहे प्युअर वेपर प्रेशर. बरोबर. आणि आता या ठिकाणी आपण काय घेतोय तर या कंटेनरमध्ये आपण दोन लिक्विड सबस्टन्स घेणार आहे. त्यापैकी एक ए हा लिक्विड सबस्टन्स असेल तर दुसरा कोणता असणार आहे? बी. म्हणजे असे दोन लिक्विड सबस्टन्स आपण घेतलेले आहेत आणि हे दोन्ही लिक्विड सबस्टन्स या कंटेनरमध्ये आपण मिक्स केलेले आहेत, त्यांचं सोल्युशन घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे सोल्युशन आहे या सोल्युशन मध्ये दोन लिक्विड सबस्टन्स आहेत. त्यापैकी ए हा एक लिक्विड सबस्टन्स आहे, त्याचबरोबर बी हा एक काय आहे? लिक्विड सबस्टन्स आहे. आणि या लिक्विड सबस्टन्स या ठिकाणी काय घेतलेलं आहे? मिक्सचर घेतलेलं आहे. मग या ठिकाणी हे जे मिक्सचर आहे किंवा हे जे सोल्युशन आहे या ठिकाणी या सोल्युशनला आपण काय करणार आहे? हीट करणार आहे. आणि या सोल्युशनला हीट केल्यानंतर तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी हा लिक्विड सबस्टन्स हीट केल्यानंतर तो बॉईल होणार आणि बॉईल झाल्यानंतर या ठिकाणी वेपर तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? वेपर तयार होणार आहे.
मग वेपर तयार झाल्यानंतर ना मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, समजा या ठिकाणी ज्या वेपर तयार झालेले आहेत या वेपरला आपण म्हणू समजा बी कॉम्पोनंटच्या वेपर आहेत. या ठिकाणी या ज्या वेपर तयार झालेल्या आहेत या वेपरला आपण म्हणू बी कॉम्पोनंटच्या वेपर. मग हे जे बी कॉम्पोनंटच्या वेपर आहेत किंवा या ठिकाणी जे वेपर प्रेशर तयार झालेलं आहे, या ठिकाणी जे वेपर प्रेशर तयार झालेलं आहे हे वेपर प्रेशर कोणत्या कॉम्पोनंटमुळे तयार झालेलं आहे, तर ते वेपर प्रेशर बी कॉम्पोनंटच्या वेपर पासून तयार झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे वेपर प्रेशर तयार झालेलं आहे हे वेपर प्रेशर बी कॉम्पोनंटच्या वेपर पासून जर तयार झालेला असेल तर या ठिकाणी याला आपण म्हणणार आहे पार्शल वेपर प्रेशर. काय म्हणणार आहे? पार्शल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बी. ठीक आहे, काय म्हणणार? पार्शल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बी. आणि ते पार्शल वेपर प्रेशर आपण दाखवणार आहे पीबी. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं का की बी कॉम्पोनंट पासून जे वेपर प्रेशर तयार होणार त्या वेपर प्रेशरला आपण म्हणणार आहे पार्शल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड कॉम्पोनंट बी. ठीक आहे, मग या ठिकाणी ते पार्शल वेपर प्रेशर दाखवताना कसं दाखवणार आहे आपण? पीबी दाखवणार आहे. कसं दाखवणार आहे? पीबी. त्याचबरोबर समजा या ठिकाणी आपण दुसरं वेपर प्रेशर पाहिलं. समजा या ठिकाणी जे वेपर प्रेशर तयार झालेलं आहे आणि हे वेपर प्रेशर एक कॉम्पोनंट पासून तयार झालं असेल तर याला आपण काय म्हणू शकतो? पार्शल वेपर प्रेशर. काय म्हणणार? पार्शल वेपर प्रेशर ऑफ कॉम्पोनंट ए. म्हणजे ए कॉम्पोनंट पासून जर वेपर प्रेशर तयार झालं असेल, जे वेपर प्रेशर तयार झालं असेल त्याला आपण म्हणणार आहे पार्शल वेपर प्रेशर ऑफ कॉम्पोनंट ए. याला म्हणणार पार्शल वेपर प्रेशर ऑफ कॉम्पोनंट बी. म्हणजे या ठिकाणी जे वेपर प्रेशर आहे हे वेपर प्रेशर पार्शल वेपर प्रेशर आहे. कॉम्पोनंट ए आणि कॉम्पोनंट बी यांचं या ठिकाणी पार्शल वेपर प्रेशर आहे. ठीक आहे. आता यामध्ये महत्वाचा अजून एक पॉइंट आहे. पार्शल वेपर प्रेशरचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे या कॉन्सन्ट्रेशन वरती पार्शल वेपर प्रेशर डिपेंड असणार आहे. पार्शल वेपर प्रेशरच्या म्हणजे या ठिकाणी ए आणि बी कॉम्पोनंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे या ए आणि बी कॉम्पोनंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती पार्शल वेपर प्रेशर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मला सांगायचं आहे कॉन्सन्ट्रेशन मध्ये बदल झाला की पार्शल वेपर प्रेशर मध्ये सुद्धा काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर प्युअर वेपर प्रेशर जे असते, मग अशी आपण जी टर्म पाहिली प्युअर वेपर प्रेशर, तर प्युअर वेपर प्रेशर हे कॉन्स्टंट असते. प्युअर वेपर प्रेशर हे कॉन्स्टंट असते, याच्या वेपर प्रेशर मध्ये चेंज होत नाही. पण पार्शल वेपर प्रेशर असेल तर पार्शल वेपर प्रेशरचा रेट हा चेंज होतो आणि तो रेट कशावरती डिपेंड असतो? याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो. ठीक आहे, यानंतर आपण मोल फ्रॅक्शन पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये.